खेडर कॅम्प असतील, परिसंवाद असतील, राज्याचे अधिवेशन असतील, त्यानंतर इतर कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मागशेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात येतात. समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, समाज सज्ञान व्हावा, समाज प्रगतिशील व्हावा, समाज हा न्यायाच्या बंधुतेच्या तत्वावर चालावा, समाजामध्ये लोकशाही रुजावी, ही जे तत्व आहेत ही बाबासाहेबांच्या फुलेंच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. म्हणून या तत्वांचं जोपर्यंत समाजामध्ये पुनर्भरण होणार नाही, जोपर्यंत समाज या तत्वांवर चालणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाची जी संविधानाची रचना आहे ती यशस्वी होऊ शकत नाही, असं बाबासाहेबांचं मत होतं. बामसेफ गेल्या 40 वर्षापासून सातत्यानं कार्य करत आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की बामसेफ काय काम करते. बामसेफ हे कुठलंही संघर्षमय काम करत नाही. बामसेफ कुठेही रस्त्यावर उतरून नाही, तर बामसेफचं काम हे मिशनरी काम आहे, ते सातत्यानं चालू असतं. समाजाच्या मनोभूमिकेमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत कुठलीही शासन संस्था यशस्वीपणे काम करू शकत नाही, असं बाबासाहेबांचं मत होतं. म्हणून समाजाची विचारधारा जी असेल तीच राष्ट्राची विचारधारा बनते, तेच सत्तेच्या लोकांची विचारधारा बनते, हे बामसेफचं मत आहे. आणि म्हणून सगळीकडे आता बाबासाहेब, मला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या निवडणुकीचं काम आता प्रगतीपथावर आहे, निवडणुकी जवळ आलेली आहे आणि सगळे लोक आपल्या आपल्या परीनं रोजच्या फेऱ्या काढत आहेत. कोणी स्वराज्य यात्रा काढते, कोणी कोणती यात्रा काढते, कोणी कावड यात्रा चालू आहे. अनेक यात्रांचा सध्या पेव फुटलेला आहे. आणि म्हणून या माध्यमातून समाजातल्या लोकांना कशा प्रकारे आपल्याकडे खेचून घेता येईल, आपली विचारधारा त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे रुजवता येईल, याचा लोकांमध्ये सगळ्या ओढ लागलेली आहे. परंतु सत्य काय आहे, योग्य काय आहे, सर्वांच्या भल्याचं काय आहे, सर्वांच्या कल्याणाचं काय आहे, ते सांगण्याचं काम बामसेफ करते. बामसेफ कोणत्याही पक्षाचा प्रचार करत नाही. जे समाजाच्या कल्याणाचं आहे, हिताचं आहे, भल्याचं आहे आणि योग्य आहे, खरं आहे, वास्तव आहे, ते सांगण्याचं काम बामसेफ करते. आणि म्हणून बामसेफनं या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे की खऱ्या अर्थानं शासक वर्ग का बनतो, कोणता शासक वर्ग असतो आणि कोणाला शासक वर्ग म्हणायचं, हा विषय बामसेफनं आज ठेवलेला आहे. शासक वर्ग बनणं आणि एखाद्या पदावर खासदार आमदार म्हणून निवडून येणं याच्यामध्ये बदल आहे, याच्यामध्ये फरक आहे. आणि ही कोणती गोष्ट आहे, बाबासाहेबांनी सांगितले की जा आणि स्वतःच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. मग शासनकर्ती जमात म्हणजे काय, ती कशा प्रकारे बनते, आजपर्यंत कोणाचं शासन राहिले भारतामध्ये, कुठल्या कुठल्या लोकांनी आजपर्यंत शासन केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे केलेलं आहे. तर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या सगळ्या गळ्यांवर ज्यांचं सत्ता आहे, जे लोक काबीज करून बसलेले आहेत, ते खरं शासन आहे, ती खरी शासनकर्ती जमात आहे. आणि म्हणून बामसेफनं हा विषय जो घेतलेला आहे की बहुजन समाजाला जर खऱ्या अर्थाने शासक वर्ग बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये लोकशाही मूल्य रुजली पाहिजे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय त्यांच्यामध्ये आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून समाज बनला पाहिजे. आणि जेव्हा धार्मिक आणि सामाजिक क्रांती होते, जेव्हा खऱ्या अर्थाने धार्मिक आणि सामाजिक उत्थान होतं, तेव्हाच मग लोकशाही खऱ्या अर्थाने रुजते, तेव्हाच लोकशाही खऱ्या अर्थाने, असं बाबासाहेबांचं मत होतं. परंतु आम्ही आज राजकीय सत्तेच्याच अभ्यासापायी सगळेजण लढत आहोत आणि त्याच विचारधारेवर जगण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून फुले आंबेडकरी विचारधारा हे शासन वर्ग बनवण्यासाठी कशा प्रकारे सक्षम आहे, आमच्या आयोजन केलं आहे. या ठिकाणी त्या विषयावर सविस्तर असं मार्गदर्शन करतील. मी प्रास्ताविक म्हणून थोडक्यामध्ये माझे मत या ठिकाणी, मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. एवढं बोलून
धन्यवाद सर जी। जिस गांव में पानी न हो उस गांव की फसलें भी खराब हो जाती है। जिस गांव में पानी न हो उस गांव की फसलें भी खराब हो जाती है। जिस इंसान को बाबा साहेब फुले मालूम न हो उनकी नस्लें भी खराब हो जाती है। असा मोठा संदेश घेऊन फुले आंबेडकर विचाराचा बामसट घेऊन हा आपल्या समोर आज परिसरात ठेवलेला आहे। तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय बागल साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय बागल साहेब ॲडव्होकेट रामचंद्ररावजी बागल साहेब। त्या पद्धतीने आपली देवाण घेणं आवश्यक आहे म्हणून ही मीटिंग होती। या मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोळे सर, प्रमुख मार्गदर्शक माननीय अंतरवीर सिंह, राष्ट्रीय अध्यक्ष बामसे, प्रमुख उपस्थिति दिवेकर, विकास मस्के सर, अशोक सदावकर सर, राजकुमार जी ढोके सर, आपण सर्व माता भगिनी बंधूंनो, आपला जो परिसंवाद ठेवलेला आहे परिसंवादाची अत्यंत गरज आवश्यकता आहे। कारण आपल्या देशामध्ये आज जी परिस्थिती आहे या परिस्थिती आज देश पुन्हा बाजूला जात आहे हे पाहणं आवश्यक आहे। कारण ही बामसे ही संघटना आज जवळपास 40-45 वर्षापासून मी सुरुवातीला नगराध्यक्ष होतो। आम्हाला माहिती आहे की ह्या वसमत शहरामध्ये 40-45 वर्षापूर्वी बामसेची आम्ही स्थापना केलेली होती। कारण बामसे ही कुठल्याही पक्षाशी संलग्न नाही। बामसे ही संघटना जे दुर्लक्षित वर्ग आहे, जे सामान्य माणसं आहेत, समाजात जे बहुजन समाज आपण जे म्हणतो एक बाजूला काढायला होते, त्या समाजाला बहुजन समाजाला प्रवाहात आणण्याचं काम ही बामसे ही संघटना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आता सांगत आहे तुम्ही जर शासनकर्त्यामध्ये असाल तर आपल्याला जाणीवपूर्वक शासनकर्ते बाजूला करते आणि आपल्याला त्या शासनकर्त्यामध्ये जावयाचं आहे आणि त्यामध्ये सहभाग घ्यायचा। त्याच्यामध्ये जर सहभाग राहिलं तरच हा देश, हा समाज, ही आपली संघटना व्यवस्थित काम करू। नाही तर बाबासाहेबांचे विचार बाजूला पडत, दिवसेदिवस बाजूला पडत आहेत। अनेक पक्ष संघटना अनेक निघत आहेत। आताही पाहिलेलं आहे अनेक यात्रा निघत आहेत, अनेक मोर्चे निघत आहेत, परंतु मूळ जे आहे जे समाजाला, सामान्य समाजाला, बहुजन समाजाला एकत्रित घेऊन पुढे नेण्याचं काम करायला पाहिजे ते कुणी करायला तयार नाही। म्हणून बामसेच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सारखे धडपडत असतात। अरविंद सिंह त्यांची संघटना आहे। कारण ही संघटना सामान्य माणसासाठी, अल्पसंख्याकासाठी जे आपण विभागलेले आहोत तिकडे छोटे छोटे या सर्वांना घेऊन चालणार नाही, बहुजन समाजांना घेऊन चालणारी ही संघटना आहे। आणि या संघटनेच्या मार्फतच बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून अगोदर शिक्षण घेणं आवश्यक आहे. माणूसानं जर शिक्षण घेतला आणि समाजात जर त्याला झाले तर आपोआपच संघर्ष करतो. म्हणून शिक्षण तेवढंच महत्वाचं आहे, संघर्ष तेवढाच महत्वाचा आहे, संघटना करणं आवश्यक आहे. मग ह्या भामशक्ती अशी एक संघटना आहे, या संघटनेच्या मार्फत सामान्य माणसाला बहुजन समाजाचे जे विखुरलेला समाज आहे त्या समाजाला न्याय देण्याचं काम ही भामशेप संघटना परिसंवादातून करते. ही बांधिलकी नाही, परंतु समजावून सांगते या अशा मार्गात गेला तर आपला मार्ग योग्य राहील अशी ही संघटना काम करते. या संघटनेमार्फत परिसंवाद आज या ठिकाणी आयोजित केला. या परिसंवादाचं चर्चेचं निश्चितच आपण चर्चा करावी. त्याच्यातून निश्चितच चर्चा झाल्यानंतर अनेक ठिकाणी मार्ग होतात. म्हणून या परिसंवादाची या भामशेपचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, इमारतू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत कार्य. स्वप्न बाबासाहेबांची, फुलेंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भामशेप ही संघटना अविरत कार्य कशा प्रकारे करते आणि आपण सुद्धा सर्वांनी यामध्ये सहभाग कसा प्रकारे नोंदविला पाहिजे. अतिशय असं मार्मिक उपदेश, मार्मिक आपलं वक्तव्य आताच आदरणीय बाबासाहेबांनी व्यक्त केलेले आहे. यानंतर महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय मस्के सरांना विनंती की त्यांनी आपलं थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मस्के सर. अखंड कष्टकऱ्यांचा हितचिंतन महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या भामशेप या संघटनेच्या विचार मंथनासाठी उपस्थित असलेले श्री अत्तरवी सिंह राष्ट्रीय अध्यक्ष भामशेप, कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या संस्थेचे आमचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट बांधवराव बागल साहेब, त्याचबरोबर माननीय लोढे सर, श्री सदावर्ते सर, ढोके सर, खंदारे सर, हे सर्व आपण सर्व सुज्ञ नागरिक मित्रांनो, या ठिकाणी एक आमच्या विद्यालयामध्ये एक अशा प्रकारचा विचार मंथनाचा एखादा कार्यक्रम व्हावा आणि तोही सामाजिक कार्यक्रम व्हावा हा उद्देश हा आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी हा प्रोग्राम घेतलेला आहे. श्री सदावर्ते सरांनी मला कल्पना दिली की सर आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे शाळेमध्ये. त्यावेळेस सदावर्ते सरांना सांगितलं मी ठीक आहे सर, काही हरकत नाही, ठीक आहे, त्या दिवशी एखादा प्रोग्राम आमचा आहे का हा थोडा विचार करू द्या, विचार शिकू द्या आणि तुम्हाला मी लगेच सांगतो. नंतर लगेच सदावर्ते सरांना सांगितलं की या ठिकाणी प्रोग्राम या ठिकाणी भामशेपचा प्रोग्राम घ्या सर. मागच्या वर्षी याच ठिकाणी घेतला होता. या ठिकाणी घेतला होता. आता एक महत्वाची बाब आहे की महात्मा फुले यांच्या, बाबासाहेबांच्या विचाराची जी पेरणी आहे, या पेरणी जर भामशेपच्या माध्यमातून होत असेल तर कोणीही नागरिक किंवा कोणीही व्यक्ती त्या कार्यक्रमासाठी येण्यास